क्षणाहाची करावा विचार बाबांनो, क्षणोक्षणाला विचार करा बाबांनो, कारण त्याची प्राप्ती सहजासहजी होत नाही बाबांनो. मेली की शहाणे करिता सायात, ही नदी पार करण्यासाठी एक एक जण मेले पण त्यांना ती नदी पार करता आली नाही. पण आपल्यावरती साधू संतांचे उपकार आहेत बाबांनो, ज्ञानोपरांचे, तुकोपरांचे, नामदेवांचे उपकार आहेत आपल्याला. काय सांगू आता, माझं निरंतर बाबांनो विचार करायला तुकाराम महाराजांनी आपल्याला सावध केलंय. अजून आपलं वजू वाटू व्हायचंय, होणार नाही हे निश्चित आहे. ज्या दिवशी आपण जन्माला आलो का त्या दिवशी आपल्या कपाळावरती सटवाईने अक्षर लिहिले. दहिवडीमध्ये कीर्तन चालू असताना तुमचं नव माझं, तुम्हाला माझा विषय लागू द्या की जर लिहून ठेवला असेल तर तुम्ही काय करणार आहे खरं सांगा. मी मेलो समजा काय काय करणार, दिंडी काढणार काय, कुणी काय करू सोडविना राजा आणि सोय रे, सोडविणे बंधू, पाठीची बहीण, शेजीची कामे, सोडविना राजा कुणी सोडणार नाही. येणे एकेची जाणे एकटे, कोणाचे माई बाप कोणाचे हे साथे आलिया ओळगा शारंग नाही तरी संसार. बाबांनो सोडून आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे गे. आपल्या आपण आपली सोडवणूक करायची बाबांनो. म्हणून महाराज म्हणतात काय करा, विचार करा. कधी करा, क्षणोक्षणाला करा. कोणता करा, हाच करा. तरावया पार नाही विचार केला तर नाशिवंत देह जाणार, अजून गेलेला पण जाणार आहे. मग थोडं सावध व्हा. मग सावध होऊन काय करा, जाग होऊन काय करा, चांगल्याची संगत करा. मग चांगल्याची संगत, चांगला विचार कधी येतो, लेजिम खेळणाऱ्याची संगत केल्यावर, शंकर सोसायटीचं सभासद झाल्यावर. शंकर सोसायटी कळली का तुम्हाला? अरे चांगला विचार जीवनामध्ये प्राप्त कधी होतो, चांगल्याची संगत केल्यानंतर. आणि चांगल्याचे आता ह्या जगतामध्ये चांगले कोण राहिले, पांढरे कपडे घातले म्हणजे चांगलेच काय, वरून तो खूप बने लेकिन अंदर की बात राम जाने. चांगले कोण आहेत, चांगले फक्त माझे ज्ञानोबर आहेत, चांगले फक्त माझे ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी आहे. आमची संगत करू नका, वाटून होईल तुमचं. पण तुकोबाराची संगत केल्याशिवाय राहू नका. तुकोबारकीमध्ये मग महाराज तुकाराम महाराजांची संगत करायला देहूला जावं लागेल, ज्ञानोबाराची संगत करायला आळंदीला जावं लागेल, नाथ महाराजांची संगत करायला पैठणला जावं लागेल. जाऊ नका. कर्म धर्म संयोगाने तुम्ही भाग्यवान आहात. पंढरपूरच्या 25 किलोमीटरच्या एरियामध्ये तुम्ही आहात, भाग्यवान आहेत. माता भगिनीनो, आपल्या आई बापाने आपल्याला इथं दिलंय. इथून 25 किलोमीटरवर आपला जगाचा बाप राहतोय, ध्यानात ठेवा. हजारो मैल जर तुम्ही दूर आला असता तर हे शब्द तुमच्या कानावरती पडले असते का? उपकार माना त्या देवाचे. आपण पंढरपूरच्या परिसरामध्ये आहोत. चांगला विचार आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्यायचा असेल तर संगत कुणाची करायची, संतांची करायची. मग संतांची संगत करायची असेल तर आळंदीला जाऊ नका. ज्ञानोबरांची संगत करायची असेल तर फक्त हरिपाठ आणा. पंढरपूरला गेल्यानंतर हरिपाठ रोज एकदा वाचा. आयुष्यात जर तुम्हाला काय कमी पडलं तर आयुष्यभर हे तुमच्या घरी पाणी भरेल. हरिपाठात तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जर हरिपाठात नाही मिळलं, आयुष्यभर मी पाणी बदल तुमच्याकडे. नित्य सत्य मीठ हरिपाठ काय त्याचे हरि उच्चारिणे जातीले लयाचे. अरे सगळं सांगितलंय त्याच्यामध्ये. फक्त संगत कुणाची काय सांगितली, संत समागमे. साधू संतांची संगत करा बाबा. साधू संतांची संगत म्हणजे साधू संतांच्या विचाराची संगत करायची. तुम्ही गेली 11 वर्ष झालं भाग्यवान आहात. तुम्ही साधू संतांच्या विचाराच्या संगती बरोबर आहात. आता ही कास धरली सोडू नका. तुम्हाला काही अडचण येऊ द्या, निम्या रात्री 12 वाजता फोन करा. जिथं कमी असेल तिथं आम्ही आहे. रोहित महाराजाला फोन करा, नाही तर मला फोन करा. तुम्हाला कुठली अडचण येऊ देणार नाही. पण ही धरलेला वसा टाकू नका. सांगायचं आहे, संगत साधू संतांची करायची, कारण संगतीमध्ये फार ताकद आहे बाबांनो. पंगत जर चुकली
पंगत जर चुकली तर नुकसान किती होतो? समजा आज तुमची पंगत चुकली, काय नुकसान होणार? एक टाइम तुम्हाला जेवायला भेटणार, पण जीवनाची संगत चुकल्यावर काय होतं? आयुष्य वाटूळ होतं, वाटूळ. म्हणून संगत कुणाची करायची याचा विचार करा. संगतीची किंमत सांगतो मी, सेवेला पूर्ण विराम देतो. दोन हिंद केसरी पैलवान होते. एकाचं नाव वशिष्ठ होतं आणि एकाचं नाव विश्वामित्र होतं. दोघं पण तरबेज होते महाराज, कमी नव्हते कशाला, पण दोघांचा 36 आकडा. एक दिवशी वशिष्ठ गेले विश्वामित्राकडे. महाराज आले म्हणल्यानंतर यथासांग पूजन केलं, विधी केला, पाटावर बसवलं, कुंकुम तिलक केलं, आरती ओवाळली. संतांच्या स्वागताची पद्धत आहे बरोबर. आणि नंतर त्यांना काहीतरी दान द्यावं लागतं, मग संकल्प सोडावा लागतो. विश्वामित्राने वशिष्ठांचं पूजन केल्यानंतर हातामध्ये पाणी घेतलं आणि संकल्प सोडला. काय दान दिलं नीट ऐका आता. महाराजांनी दान देताना म्हटले, हे भगवंता, माझ्या आयुष्यामध्ये 60,000 वर्षाच्या तपश्चर्याचं पुण्य आहे. किती? 60,000 वर्षाच्या तपश्चर्याचं पुण्य आहे. त्यातलं 1,000 वर्षाच्या तपश्चर्याचं पुण्य मी कुणाला दान करतो? वशिष्ठांना. पाणी सोडलं. काय दान केलं तुम्ही? 1,000 वर्षाच्या तपश्चर्याचं पुण्य. 6 महिन्यानं पार्टी बदलली. विश्वामित्र कुणाच्या घरी गेले? वशिष्ठांच्या. आता माणसं हायर करताना पहिल्यांदा काय करता? हे ना आपल्याला किती बुक्का लावलाय, बरोबर का नाही? त्यानं जर साडी चोरी आणली तर आपण त्याला साडी चोरी देतो. त्यानं 100 रुपये केले, आपण 100 रुपये देतो. बरोबर आहे का नाही? फिट अँड फिट. अशा बायकाला हुशार. कुठला आयर करायचं मी माझ्या मापातच नसतो. ही डोक्यात ठेवते. अहो आपल्याला तिनं नाही. आता विश्वामित्रांनी लक्ष ठेवलं होतं, जे आपल्याला काय दान देते, आयर किती करते, लक्ष ठेवलं. पूजा अर्चा सगळी झाली. वशिष्ठाने हातामध्ये पाणी घेतलं. हे भगवंता, आता नीट ऐका. 2 तास कीर्तन सोडून द्या. या अर्धक्षणाची किंमत मी तुमच्या समोर मानतोय. या अर्धक्षणाची किंमत विसरू नका. फक्त तुमच्या चरणावरती नतमस्तक होऊन सांगतो. वशिष्ठाने हातामध्ये पाणी घेतलं. हे भगवंता, माझ्या आयुष्यामध्ये एक क्षणभर संत संगतीचं पुण्य आहे. नीट ऐका. एक क्षणभर संत संगतीचं पुण्य आहे. त्यातलं अर्ध क्षण मी कुणाला दान करतो? विश्वामित्राला. तळपायाच्या लाज वाटतं का? 1,000 वर्षाचं पुण्य कुठं आणि अर्ध क्षण पुण्य कुठं? वशिष्ठ म्हणले, देवा, माझ्याकडे जे आहे त्यातलं मी 50% तुम्हाला दान दिलंय. म्हणजे तुमचं श्रेष्ठ का माझं श्रेष्ठ? चला बापाकडं. गेले ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेव म्हणला, माझ्याच्यानं मला किंमत कळत नाही. माझ्यावर एक बाप आहे म्हणजे विष्णू, त्याच्याकडे जावं. दोघं पण त्याच्याकडे गेले. विष्णुदेव म्हणले, माझ्या नामाचा महिमा मला कळतो का? नाही कळत. म्हणजे वर एक माझ्या कोर्ट आहे म्हणजे महादेव, बोहा महादेव, तू सारखं तो पशाऱ्या करतोय बघा, जावा म्हणजे त्याला विचारा. गेले महादेवाकडे. महादेवाला विचारलं, 1,000 वर्षाचं पुण्य श्रेष्ठ का अर्धक्षण पुण्य श्रेष्ठ? बोहरा महादेव म्हणला, मला नाम घ्यायचं कळते, त्याची किंमत हरी 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 मंत्र हा बरोबर. फक्त तुम्हाला सांगतो, तुमच्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे असेल तर शेषाकडे जावा. ठीक आहे. दोघं पण शेषाकडे गेली. शेष म्हणजे कोण? शेष भगवान. शेषाकडे गेले. शेषाला विचारलं. शेषाने लगेच दंडवतच घातला त्या दोघाला. म्हणजे मला बोलवायचं होतं, तुम्ही कसं काय आला? आमचं काम आहे म्हणून तुझ्याकडे आले. सांगा, काम सांगा. म्हणजे मग काम सांगितलं. माझं पुण्य श्रेष्ठ आहे का ह्यांचं पुण्य श्रेष्ठ आहे? आता शेषानं प्रश्नातच उत्तर दिले. नीट ऐका. मी अर्धक्षणची किंमत सांगतोय, नीट ऐका. 11 वर्षे सोडून द्या. आता अर्धाक्षणची किंमत तुम्हाला तुमच्या समोर मांडतोय मी. ती किंमत फक्त विसरू नका. शेषानं प्रश्नातच उत्तर दिलं, बाबानो तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी देतो, फक्त माझ्या डोक्यावरचं ओझं कमी करा. आता शेषाच्या डोक्यावर ओझं काय? कांदा, बटाट, द्राक्षे, काय? पृथ्वी. पृथ्वी कोणाच्या डोक्यावर आहे? शेषाच्या. म्हणजे आपण पण कोणाच्या डोक्यावर झालो? शेषाच्या. 90 किलोचे पोजे. बरोबर आहे ना? घरचं खातच नाही हो.
महाराज ती पृथ्वी माता आहे बाबा आपली, ती लेकराला सहन करते, तिच्या एवढी सहनशीलता आपल्यात पाहिजे. म्हणून माता भगिनींनो, सहन करायला शिका. वेळ येणार आहे, दिवस राहणार नाही, उगवलेला मावळणार आहे. फक्त थोडासा संयम ठेवा. पृथ्वी जशी सहन करते का नाही, तसं तुम्ही सहन करायला शिका. तुम्ही सहन केले की आमच्या गाड्या सगळ्या रुळावर राहते. पण तुम्ही ताण काढायला लागला की आमचं कीर्तनच बिघडते. म्हणून माता भगिनीनं, सध्या कलियुग आहे, कलियुगाचं वारं तुम्हाला लागू देऊ नका. आईबापाची सेवा जशी करता तशीच माझ्या सासू सासऱ्यांची सेवा करा. सासू सासऱ्यांची सेवा करता येत नसेल तर आपल्या मालकाची सेवा करा. माझ्यासारख्याला चपली हाणा, पाया पडू नका, पण मालकाची सेवा केल्याशिवाय राहू नका. हा भाऊ तुमच्यासाठी पाया पडून सांगतो, फक्त पाया पडून सांगतो. तुमचा देव आणि ब्रह्मांडाचा बाप तुमच्या घरी राबायला बसलाय, पण तुम्ही तुमच्या मालकाची सेवा सोडू नका. तुम्हाला मालकाची सेवा सांगतो मी, थोडीशी वेळ होते पण सांगतो, माफी मागून सांगतो, जरा विषय आलाय म्हणून सांगतो. मालकाच्या सेवेचं पुण्य काय असतं नीट ऐका. माता भगिनींनो, तुमच्यासाठी सांगतोय. एक महान पतिव्रता होती महाराज, आणि ती आपल्या मालकांची सेवा करत होती. कशी करत असेल सांगा. तुम्हाला मालकाला काय, मालक साधा नव्हता महाराज, मालक होता महारोगी. जमल महारोगी होता, पण मालकीन बाई सगळंच विसरून आपल्या नशिबानं आपल्याला मिळालं रे. देवानं आपली परीक्षा बघायचं म्हणून, देवानं ठेवील तसं आपल्याला राहायचं म्हणून मालकालाच देव केलं तिनं, आणि त्या महारोग्याची सेवा चालू केली. आणि एक दिवशी आंघोळ घालून त्या महारोगी पतीला बाहेर वाड्याच्या बाहेर थोडस कवळ्या उन्हाला ठेवलं होतं, आणि ती आपल्या घरात कामाला गेली. कवळ्या उन्हात बसलेल्या म्हाताऱ्याचं लक्ष त्याच्या घरासमोरून एक वेश्या स्त्री चालली होती. वेश्या, गावातली सुंदर वेश्या होती महाराज. आणि त्या महारोगी पत्याचं लक्ष कुणाकडे गेलं, त्या वेश्याकडे गेलं. नुसतं लक्ष नाही गेलं तर मन पण गेलं तिच्याकडं. काहीच बोललं नाही. एक दिवसभर चेहराच पडला त्या मालकाचा. आता जी खरी सेवा करत होती का, तिला माहिती होतं मालक काय कमी पडतंय, मी कुठं सेवेला कमी पडते. मग चेहऱ्यावर विचार काय आहे तुमच्या चेहऱ्यावरती, का आनंद नाही तुमच्या चेहऱ्यावरती. त्यावेळेस सांगू का म्हणले तुला एक. मग विनंती करून हात सोडून विनंती विचारलं तिला, काय सांगता, काय नाही ग, माझी एक इच्छा झाली. काय इच्छा झाली, कुणाला बोलते नीट ऐका. महारोगी पती आपल्या बायकोला सांगतोय, अगं मला ती वेश्या आहे ना, वेश्या, ती वेश्या गमन करायची इच्छा आहे. त्या मालकीने काहीच बोलली नाही, हात जोडले आणि मालकांना सांगितलं. बघा ती मालकीने काय केलंय ते. मालकीने सांगितलं, मालक मला एक 5-6 महिन्याची वेळ द्या, मी तुमची इच्छा पूर्ण करते. फक्त वेळ मागून घेतली. त्या दिवसापासून मालकाची सेवा पूर्ण झाल्यानंतर तिनं पत्ता काढला, ती वेश्या कुठं राहते. तिनं घरचं काम करायचं, मालकाची सेवा करायची, मालकाला झोपू दिलं की मग ही तिच्या घरी जायचे. त्यावेळेस ही दिवसा झोपलेली असायची वेश्या. तिच्या घरातलं सगळं धुणं भांडी स्वच्छ करायची, कपडे धुवायचे. कुणाचे, वेश्येचे. असं 3 महिने झालं. घर टाकाटक. आणि ती झोपेतून उठली की बघायची, आपण तर कामाला कोणाला लावलं, पण आपल्यावर प्रेम करणार असं कोण जवळचं नातं नाही. जी वेश्येची येऊन सेवा करत असं कोणी नाही. घर तर स्वच्छ होतंय. तिनं 4 महिन्यानंतर म्हणजे आपण वाटच बघायची, म्हणजे आज झोपीचं सोंग घेतलं. ती ठरल्याप्रमाणे गेली महाराज. आणि तिनं घरातलं सगळं धुणं भांडी करून बाहेर पाऊल टाकताना तिनं वेश्येनं जाऊन पाय धरले. कुणाचे, त्या मातेचे. तिला वाटलं, का ग माते, कशासाठी तू माझी सेवा करतेस, काय केलं होतं,
अगं मी गावाची घाण आहे आणि एका वेश्याची सेवा करते तू, बिगर मुचलीचं, बिगर पगाराचे. काय तुझं? त्यावेळेस तिनं हात जोडून सांगितलं, कारण तिने सेवेनं प्रसन्न केलं होतं वेश्येला. नीट ऐका, आधी सेवा केली मग मी आवा मागायला लागली. कोणासाठी? मालकासाठी. वेश्येची सेवा केली, कपडे धुतले, सेवेतून मन प्रसन्न केलं माझ्या वेश्येचं त्या पतिव्रतेनं. आणि ती म्हणजे सांग कशासाठी तू सेवा करते? काय नाही ग, माझ्या मालकांना वेश्यागमन करायची इच्छा झाली. अगं जा ना मग, माझा धंदा आहे, आत्ता घेऊन ये. अगं घेऊन यायला तयार आहे मी, पण पुढचं ऐक, माझ्या मालकांना महारोग आहे. ही वेश्याने एवढं सेवा केली होती महाराज वेश्येची. त्यांना सांगितलं, ताई जा, मी जीव जरी दिला तर तुझ्या उपकारातून फेल होणार नाही, तू जा, मालकाला महारोग असू दे, घेऊन ये. मग त्या दिवशी संध्याकाळी झोपताना मालकाला सांगितलं की मी तुमची इच्छा उद्याच्याला पूर्ण करते. सुखानं झोपला मालक. चेहऱ्यावरचं तेज दिसलं लगेच मालकाच्या. दुसरा दिवस उजळला, सगळं विधी सांग पूजा केली आणि मग टुपलीमध्ये घातलं. तिला मालकाला चालायची सुद्धा शक्ती नव्हती. टुपलीत घातलं, टुपली डोक्यावर घेतली आणि कुठे घेऊन चालली? वेश्येच्या घरी. जाताना एक झोपडी होती महाराजाची, ऋषी महाराज झोपले होते. ती पाय लोंबकळत होता तिच्या नवऱ्याचा. ती लोंबकळत असलेल्या पायाचा स्पर्श झाला त्या ऋषीच्या पायाला, डोक्याला लागला पाय. महारोग्याचा पाय कोणाला लागला? त्या झोपलेल्या. ह्याला जागा झालेली ह्यानं लक्षात आलं की ह्यानं लगेच शाप दिला. शाप नीट ऐका, ज्याचा पाय मला लागलाय तो सूर्य उगवला की मरेल. महाराज ती डगमगली नाही. कोण? पतिव्रता डगमगली नाही. ठीक आहे, कधी मरणार आहे नवरा? सूर्य उगवला, बघू म्हणजे वेळ आली. ही गेली वेश्येच्या घरी, मालकांची इच्छा पूर्ण केली. मालकांना परत घरी आणलं, परत आंघोळ घातली, नवीन कपडे घातले आणि नंतर सगळं यथा सांग पूजन झालं. तोपर्यंत पहाटे 3 वाजले, सूर्य उगवायचा टायमिंग झाला. मालकाला शिवांत झोपवल्या, मग सूर्यदेवाकडे नुसतं करड्या नजरेनं बघितलं. करड्या नजरेनं बघितलं की सूर्यदेवाला थरथर कापायला लागला. सूर्यदेव प्रगट झाले. ए आई, का माझ्यावरती कृपा करायला लागली? काय देवा, माझी एक इच्छा आहे, तुम्ही फक्त उगवायचं नाही. ताप झाली नाही मला सूर्यदेवाची उगवायची. गप बसलाय, गपचीप बसला, कारण त्याला माहिती होतं तू का म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरील. महाराज 1 दिवस गेला, 2 दिवस गेला, 3 दिवस गेलो, सगळं जगत अंधारात. सगळी कुजबूज चालू झाली. वर पेटलं की रान सगळं मंत्रिमंडळात. अरे म्हणले काय झालं भानगड? 2 तास लाईट गेली तर आम्हाला आता कायमच सूर्य झाकला म्हणल्यावर कसं व्हायचं? लॉकडाऊन पहिले 8 दिवस बरं वाटलं, पण जसं जसं दिवस वाढायला लागलं तसं तसं महाराज सगळे देव सगळे सूर्यदेवाकडे गेले. बघा बरं का अधिकार काय आहे. मालकाच्या सेवेचा अधिकार सांगतोय तुम्हाला. सगळे देव सूर्यदेवाकडे आले आणि हात जोडले. देवा, काय आमच्याकडून चुकलंय? माझं काय नाही म्हणले, मला आज्ञा द्या म्हणले, त्या माईची आईची आज्ञा द्या. सगळे देव तिच्याकडे. अगं तुझ्या मालकासाठी म्हणजे सगळ्या जगाला अंधारात ठेवते का? ती काय म्हणली माहितीये का? मला काय काढी लावायची का? दिवस उगवला जर माझा नवरा संपत असेल, माझ्या कपाळाचं कुंक जर पुसलं जात असेल, तर जगाला काढी लावायला बसली. मला गरज एकाही देवाचं ताप झाली नाही मला त्याला आडवा बोलायची. येड म्हणून तिनं कपडे धुवायला गेली नव्हती बेशीचे. काय बघा अधिकार आहे. म्हणजे आता प्रश्न मिटवायचा कसा? सगळे देव दुसऱ्या पतिव्रतेच्या घरी. तिचं नाव अनुसया. अनुसया महान पतिव्रता होते. सगळे देव तिच्या घरी हात जोडून विनंती. काय झालं हो म्हणले देवा? काय झालं? सगळं जग अंधारात आहे म्हणले. तुम्हीच प्रश्न सुटवावा लागतो, सोडवावा लागतो. मग तिच्या लक्षात आलं. मग स्वतः अनुसया त्या पतिव्रतेच्या घरी. अनुसयाला बघितलं, ही जी पतिव्रता ती तिला सांग नडवत घातलं. का गाई? ए ताई, माझी थोरली बहीण आहे तू, सांग काय पाहिजे तुला? काय नाही ग. अगं जगाला कशाला तू अडवलंय? अगं दादा तू म्हणते असं, काळजी करू नको म्हणले. तुझ्या नवरा कसा मरतोय मी साक्षीदार आहे. ते परवानगी दिली, परवानगी.
नवरात्र मिळालाच नाही पण महारोग पण संपवला महाराज माझ्या अनुसयेनं. ही ताकद आहे. टाळ्या वाजवण्यासाठी नाही सांगितलं माता भगिनीला. एक चांगला विचार तुमच्या मनात यावा. फक्त मालकांची सेवा केली तर. मी कुठून कुठलो होतो? नवी फुंकेश्वरारे अर्धा क्षण सांगायला लागलोय मी. अर्धा क्षण. शेषाला प्रश्न विचारला होता, कुणाचं पुण्य मोठं? विश्वामित्र म्हणले काय हरकत नाही, तुझं वजन कमी करायचंय का? आत्ता कमी करतो. हे पृथ्वी माते, माझ्या आयुष्यात 60,000 वर्षाचं पुण्य आहे, त्यातले एक वजा कर. 59,000 वर्षाचं पुण्य मी तुझ्या पायावर वाहते. कोण म्हणलं? विश्वामित्र. पृथ्वी मातेला म्हणले फक्त तू वजन कमी कर. महाराज किंचित सुद्धा पृथ्वी माता हल्ली का? पाण्यात गेली 59,000 वर्षाची तपश्चर्या. आता काय आहे? बसला उभा राहिला, बाजूला उभा राहिला. आले वशिष्ठ. वशिष्ठाने पृथ्वी मातेला नमस्कार केला, वंदन केलं आणि पृथ्वी मातेला म्हणतात, हे माते, माझ्या आयुष्यात एक क्षणभर संत संगतीचं पुण्य होतं. अर्धक्षण या संतांना दान केलंय. अर्धक्षण तुला दान करते म्हणूनच तर पाणी सोडायच्या आधी पृथ्वी माता उठली आणि त्या पाणी धरले माझ्या वैशिष्ट्यांची. ही ताकद आहे अर्धक्षणाची. तुम्ही भाग्यवान आहात. फक्त अर्धक्षण कुठला घेऊन जायचा? नाचल्याला घेऊन जाऊ नका, हसल्याला घेऊन जाऊ नका. माझ्या संत विचाराचा अर्धाक्षण घेतल्याशिवाय राहू नका. त्यांची संगत केल्याशिवाय राहू नका. ज्ञानेश्वर माऊली.